अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई। श्री साई इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग मध्ये विद्यार्थ्यांची आर्थिक लूट, AISFची व्यवस्थापनाला तातडीची कारवाईची मागणी। गडचिरोली श्री साई इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग अँड मेडिकल सायन्स, वाकडी येथे विद्यार्थ्यांची अक्षरशः आर्थिक लूट सुरू असून संस्थेने नियमबाह्य शुल्क आकारून फ्राच्या नियमांची पायमल्ली केली आहे। विद्यार्थ्यांकडून 40,000 ते 96,000 रुपयांपर्यंत बेकायदेशीर वसुली करण्यात आल्याचा गंभीर आरोप ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन AISF ने केला आहे। AISFचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष वैभव चोपकर आणि गडचिरोली जिल्हा समन्वयक सूरज जगकुलवर यांनी विद्यार्थ्यांसह महाविद्यालय प्रशासनाला निवेदन देऊन तातडीने संपूर्ण अतिरिक्त शुल्क परत करण्याची आणि व्यवस्थापनाच्या मनमानीला लगाम घालण्याची मागणी केली आहे। विद्यार्थ्यांच्या रोषामुळे संस्थेचे सचिव डॉक्टर अमित साळवे यांनी 1 आठवड्यात या प्रकरणाचा तपास करून शुल्क परत करण्याचे आश्वासन दिले आहे। विद्यार्थ्यांच्या तक्रारीतून उघड झालेली धक्कादायक प्रकरणे: 1. नियमबाह्य शुल्क वसुली। फ्राच्या नियमांचे सर्रास उल्लंघन करत प्रवेशाच्या वेळी सांगितलेल्या शुल्काच्या पलीकडे 40 ते 96,000 रुपयांची जादा लूट केली गेली। परीक्षेसाठी 3,000 रुपये, प्रॅक्टिकलसाठी 1,500 रुपये, स्कॉलरशिप फॉर्मसाठी 100 रुपये, माहिती पुस्तकासाठी 500 रुपये असे विविध बहाण्यांनी शुल्क वसूल करण्यात आले। या पैशांची कोणतीही अधिकृत पावती विद्यार्थ्यांना देण्यात आलेली नाही। ही गंभीर फसवणूक आहे। 2. प्राथमिक सुविधा देखील उपलब्ध नाहीत। महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना भुलवणाऱ्या आश्वासनांची खैरात केली, पण प्रत्यक्षात मूलभूत सुविधा सुद्धा दिल्या नाहीत। इमारतमध्ये मुलांचे प्रसाधनगृह बांधकाम सुरू नाही, प्रयोगशाळा निकृष्ट, ग्रंथालयाच्या नावाखाली दिखावा, प्राध्यापक अपुरे, रुग्णालय सुविधांचा अभाव, एकूणच शिक्षणाचा स्तर अत्यंत खालावलेला आहे। 3. विद्यार्थ्यांवर मानसिक छळ। शुल्क न भरल्यास इंटरनल मार्क्स कपात करण्याची धमकी, वर्गाबाहेर काढणे, वाहतूक सेवा घेण्यासाठी जबरदस्ती, तसेच शिक्षकांकडून अपमानास्पद वागणूक मिळत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत। अन्यायाविरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यार्थ्यांना उद्देशून व्यवस्थापनाने धमकावल्याचे उघड झाले आहे। AISFचा एल्गार: मागण्या मान्य करा, अन्यथा तीव्र आंदोलन। AISFने महाविद्यालय प्रशासनाला अल्टिमेटम दिला आहे। 1 आठवड्यात विद्यार्थ्यांकडून वसूल केलेली सर्व अतिरिक्त रक्कम परत करा आणि शिक्षणासंबंधी सुविधा तातडीने उपलब्ध करा, अन्यथा AISF संघर्षाची तयारी करत आहे। AISFचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष वैभव चोपकर म्हणाले, विद्यार्थ्यांची आर्थिक लूट, फसवणूक आणि मानसिक छळ हा अत्यंत संतापजनक प्रकार आहे। जर प्रशासनाने 1 आठवड्यात विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत, तर AISFच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन छेडले जाईल आणि त्याची जबाबदारी पूर्णतः व्यवस्थापनावर असेल। AISFने स्पष्ट इशारा दिला आहे की शिक्षण हे हक्काचे असून विद्यार्थ्यांना अन्याय सहन करावा लागणार नाही। शिक्षणाच्या बाजारीकरणाविरोधात संघटना कटिबद्ध आहे। बैठकीला उपस्थित यावेळी AISFच्या वतीने राज्याध्यक्ष वैभव चोपकर, जिल्हा समन्वयक सूरज जगकुलवर, डॉक्टर महेश कोपुलवार, देवराव चवळे, सचिन मुतकुरवार आणि असंख्य विद्यार्थी उपस्थित होते। व्यवस्थापनाच्या वतीने प्राचार्य उत्तम खंते आणि सचिव डॉक्टर अमित साळवे यांनी चर्चेत सहभाग घेतला। जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली राजमोगली एम दुर्गम। सर्वांनी 10,000 रुपये जमा करून AISFची मेंबरशिप आज घेतो ना, आता घेतो मागच्या वेळेस म्हणले होते आम्ही नाही घेतलं, आता यावेळेस घ्या। तुम्ही पैसे जमा करा आजच आणि नाव लिहा कोणी दिले, ठीक आहे, आणि त्याला पावत्या देऊ आम्ही तुम्हाला, ठीक आहे। पावती राहील तरी तुम्हाला 10 रुपये म्हणजे काय दिले कोणाच्याही नावानं असा हो चालेल। आणि तुमच्याकडनं जे काही पैसे घेण्यात आले ते तुम्हाला मध्ये वेल जे अपडेटेड बुक आहेत ते येतील, वेल क्वालिफाईड आणि अनुभवी प्राध्यापक जे आहेत ते तुम्हाला मिळणार आहेत। मुलांच्या वॉशरूमचा प्रश्न आहे तो सुद्धा तुम्हाला मिळणार आहे। दुसरा जो तुमचा प्रश्न होता प्रॅक्टिकल प्रोजेक्टचा जो साहित्य ते सगळं बंद होणार आहे। ज्या क्लर्कला तुमच्या स्कॉलरशिपचा फॉर्म भरून देतो या नावावर घेतले ते सुद्धा तुम्हाला निकाल मिळणार। तुमच्यासमोर मोस्ट इम्पॉर्टंट थिंग तुमच्यासमोर कोणी यानंतर मिळणार नाही, आणि जर केलं तर AISF जिंदाबाद। AISF जिंदाबाद।